नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे पोह्याची टिक्की बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप पोहे स्वच्छ असं धुवून त्यातलं पाणी निथळून 15 ते 20 मिनिटे भिजवून घेतलेला आहे। तर आता हे पोहे आपल्याला हाताने बारीक करून घ्यायचं आहे। पोहे बारीक करून घेतल्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेला 1 वाटी पत्ताकोबी टाकायचा आहे। बारीक कट केलेला अर्धा कांदा टाकायचा आहे। 1/4 टीस्पून मिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा ओव्याची पूड, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। चिमूटभर हिंग टाकायचा आहे। अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकायची आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळदी पावडर, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकायचा आहे। अर्धा छोटा चमचा आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता यामध्ये 5 चमचे बेसन टाकायचं आहे। आणि हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करत असताना यामध्ये पाणी न टाकता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी न टाकता हे मिक्स करून छान असं मळून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे। एका बाउलमध्ये 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे। 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं मध्यम सरसं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे बॅटर आपण टिक्की कोट करण्यासाठी बनवून घेणार आहोत। तर इथे मी थोडंसं पाणी टाकून याचं छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू। तर आता आपण टिक्की बनवून घेणार आहोत। तर इथे मी 1/4 कप तीळ घेतलेली आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यातून आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि याची आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे। तर ही टिक्की बनवत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराची टिक्की बनवून घेऊ शकता। तर इथे मी एवढ्या साईजची टिक्की बनवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला टिक्की या बॅटरमध्ये कोट करून घ्यायची आहे। आता ही टिक्की आपल्याला बॅटरमध्ये टाकून वरून थोडंसं बॅटर टाकून कोट करून घ्यायची आहे। कोट करून घेतल्यानंतर परत हे आपल्याला तिळात टाकून कोट करून घ्यायचं आहे। कोट करून झाल्यानंतर आता हे आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। तर सर्व टिक्क्या याच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर इथे मी टिक्की बनवून कोट करून घेतलेली आहे। तर आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। एका पॅन मध्ये 4 मोठे चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आता यामध्ये बसेल तेवढे टिक्की सोडून फ्राय करून घ्यायचे आहेत। टिक्की सोडून झाल्यानंतर गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता टिक्की एका बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे। तर आता याची आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता टिक्की दुसऱ्या बाजूने पण छान अशी फ्राय झालेली आहे। तर आता हे आपण काढून घेणार आहोत। आता हे एका डिश मध्ये काढून घेऊ। तर टिक्की तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे। तर इथे मी सगळे टिक्की फ्राय करून घेतलेले आहे। तर टिक्की तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे। तर याला तुम्ही टोमॅटो सॉस, चिंचेची आंबट गोड चटणी सोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।